मित्रांनो, उन्हाळा जर कोणाचा आवडता ऋतू असेल तर त्यामागील सर्वात मोठे कारण असते आंबा. गोड रसाळ आंबा उन्हाळ्यातील घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळा विसरायला भाग पाडतो. उन्हाळ्यात सगळेच आंब्यावर ताव मारताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो. आंब्याची चव, गंध, गोडवा आणि पोषण मूल्य यामुळेच याला फळांचा राजा असंही म्हटलं जातं. मात्र प्रत्येक चविष्ट गोष्टीबाबत काही काळजी घेणं गरजेचं असतं. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळावे हे सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कारण चुकीच्या सवयीमुळे विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हीचेही नुकसान होऊ शकते. आंबा खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे, अन्यथा पोटदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात. तेव्हा मित्रांनो, ते पदार्थ कोणते ज्यांचे सेवन आंबा खाल्ल्यानंतर लगेचच करू नये ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी कमी वेळात जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तेव्हा लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स तुम्हाला नेहमीच बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर किंवा आमरस पिल्यानंतर ज्या पदार्थांचे सेवन करणे आपल्याला टाळायचे आहे तो पहिला पदार्थ म्हणजे पाणी. आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पोटदुखी, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नका. साधारणतः आपल्या घरी होत काय असतं की जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटीत रस टाकला जातो आणि मग एक एक चमचा करत रस संपवून जेवण आटोपतं घेतलं जातं. जेवणाच्या शेवटी आमरसाचा असा मस्त आस्वाद घेतला जातो आणि मग लगेचच त्यावर पाणी पिलं जातं. पण ही सवय अत्यंत चुकीची अशी आहे. आंब्यात नॅचरल शुगर आणि ॲसिड असतं, तेव्हा यासोबत पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. आंब्यावर पाणी प्यायल्यास ॲसिडिटी वाढू शकते, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, अतिसार होण्याची देखील शक्यता असते. तेव्हा मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर अर्धा ते 1 तास तरी पाणी पिऊ नये. आणि जर तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारणतः 15 मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खावे आणि मग पाणी प्यावे. नंबर 2, दही. मित्रांनो, कोणत्याही फळासोबत दही खाणे योग्य नाही, कारण ते आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणून ओळखले जाते. अनेक घरांमध्ये मँगो लस्सी आवर्जून केली जाते आणि लस्सी करताना त्यात दही टाकले जाते. तेव्हा मँगो लस्सी पिणे देखील योग्य नाही. आंब्यासोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये पचनसंस्थेच्या समस्या येऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आंबा आणि दही या दोन्ही पदार्थांचे स्वभाव परस्पर विरोधी असतात. आंबा उष्ण आणि गोड असतो तर दही थंड आणि आंबट असते. हे एकत्र खाल्ल्यास पोटाचा पीएच बॅलन्स बिघडू शकतो आणि ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. आंब्यासोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये आम्लपित्त होण्याची शक्यता असते. आंबा आणि दही हे मिश्रण पोटात आम्लपित्त निर्माण करू शकते. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यास पोटात जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने त्वचेवर मुरूम देखील येऊ शकतात. नंबर 3, मसालेदार पदार्थ. मित्रांनो, आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या आम्लता असते. मसालेदार पदार्थांमुळे ही आम्लता वाढू शकते, ज्यामुळे गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. जेव्हा जेवणात आमरस असेल तेव्हा खूप मसाले आणि तेल घालून भाज्या करणे टाळावे. आमरस असताना एखादी साधी भाजी आणि साधा म्हणजेच कमी तेलकट आणि तिखट असलेला स्वयंपाक करणे उत्तम आहे. कारण आधीच आंबा पचायला जड असतो आणि त्यावर इतर पदार्थही पचायला जड असले तर पचनक्रियेवर अत्याधिक ताण येतो आणि मग अशात पोट बिघडू शकते. इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेकांना तर आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते आणि तसंच काहीसं मसालेदार तेलकट पदार्थांमुळे देखील होतं. असे पदार्थ अनेकांना सहन होत नाहीत. म्हणूनच जर आमरस आणि मसालेदार पदार्थ एकत्र आले तर ॲसिडिटी खूपच जास्त वाढू शकते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणे टाळावे. आंबा नैसर्गिकरित्या गोड आणि उष्ण असतो तर मसालेदार पदार्थ उष्ण आणि उत्तेजक असतात. या दोन्हीचे मिश्रण पचनसंस्थेवर ताण देऊ शकते. नंबर 4, दूध. आंबा आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचन व्यवस्थित न होण्याची शक्यता असते. आंबा लवकर पचतो तर दूध पचनासाठी जास्त वेळ घेते. दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने ते शरीरासाठी जड होतं. या दोघांचं मिश्रण काही वेळा पचनासाठी कठीण ठरतं आणि अपचन, गॅस, उलट्या किंवा त्वचेवर रॅशेस यांसारख्या समस्या निर्माण होतात. विशेषतः जेव्हा आंबा फार गोड किंवा फार पिकलेला असतो तेव्हा त्याचं दुधासोबतचं मिश्रण शरीराला अपायकारक ठरू शकतं. नंबर 5, तळलेले पदार्थ. मित्रांनो, आंब्यासोबत तळलेले पदार्थ खाणे टाळावे,
आंबा खाल्ल्यानंतर किमान 1 ते 2 तासांपर्यंत तळलेले पदार्थ टाळावे. फरसाण, समोसे, भजी, तळलेले स्नॅक्स असे पदार्थ आंब्यासोबत खाल्ल्यास शरीरातील उष्णता अत्याधिक वाढते. त्यामुळे पिंपल्स, गॅस, ॲसिडिटी आणि थकवा जाणवण्यासारख्या तक्रारी होऊ शकतात. मित्रांनो, याशिवाय आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. आंब्यासोबत कोल्ड्रिंक्स किंवा सोडा घेतल्यास शरीराला अपाय होऊ शकतो. यातून ॲसिड रिफ्लक्स, अपचन आणि उष्णतेचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे आंब्याचं सेवन कोल्ड्रिंक्स किंवा सोड्यासोबत अजिबात करू नये. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. तेव्हा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.